आज मी घरामध्ये काजू बदाम शेक केलं होतं आणि ते पण इतकं छान झालं होतं। माझ्या बाळाचा अवस्था बघून माझं मन काय कशात लागत नव्हतं, कारण तो ना हाताला लावून घेतला होता आणि तो पण खूप लागलं होतं, रक्त तर खूपच गेलं होतं। त्यामुळे ते लागल्यापासून तो जरा शांतच होता, त्यामुळे त्याला बघून मला कशात मन लागत नव्हतं। मग ते ड्रेस कटिंग करायला घेतलं होतं, ते ठेवलं तसंच आणि त्याला थोडं अगं आणि उद्या बटाटा चिप्स करायचं, त्यासाठी इकडे ना तयारी चालू होते। दुपारीच मी पाण्यामध्ये बटाटा ठेवलं होतं आणि संध्याकाळी ना सगळं साल काढून किसून ठेवायचं, म्हटलं उद्या सकाळी पटकन करता येईल म्हणून। आणि इकडे बघा सगळ्यांची केक कापण्यासाठी भांडणं चालू होतं। आता बर्थडे वगैरे कोणाचं नाही, पण खाण्यासाठी आणलं होतं। आबीला मी विचारलं होतं तुला खायला काय करू, कारण तुलाच रडत होतं, त्यामुळे मग त्याने म्हटलं की मला ज्यूस कर। आणि आज घरामध्ये भरपूर दूध शिल्लक होतं, त्यामुळे करायला घेतलं तर इथं 1 लिटर दूध होतं। हे 10-15 मिनिटं उकळून घेतलं। आता ह्यामध्ये मी पाणी वरनं टाकले नव्हते, त्यामुळे काय जास्त उकळायची गरज नव्हती। त्यानंतर ह्यामध्ये 1 वाटी साखर टाकलं मी, परत ते सगळं फिरवून घेतलं। इथं दुसऱ्या वाटीमध्ये गार दूध घेऊन ना 4 चमचे कस्टर्ड पावडर टाकलं व्हॅनिला फ्लेवरचं, आणि हे सगळं ह्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि परत 10 मिनिटं ह्याला ना उकळून घेतलं। आणि इथं मी भरपूर काजू भरपूर बदाम ना बारीक करून घेतले होते, तर ते ह्यामध्ये ॲड केलं आणि परत 5 मिनिटं उकळून घेतलं। तर इथं झालं होतं बघा मस्तपैकी काजू बदाम शेक रेडी, एकदम भारी मिळतं ना तसंच झालं होतं। जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही मस्तपैकी काजू बदाम शेक एन्जॉय केलं। तर चला इथं सपोज आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये।